नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। शेळगाव वीज वितरण उपकेंद्र कार्यालयात मनमानी कारभार। 3 दिवसांपासून वीज पुरवठा बंद। संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयास टाळे ठोकले। संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा नाही झाल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा। परंडा येथील अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे केले दुर्लक्ष। कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी। जर ह्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीवाय साहेब असतील, जे साहेब असतील, यांनी जर शेळगाव सबस्टेशनचा सप्लाय आज संध्याकाळपर्यंत जर चालू नाही केला तर सर्व शेतकरी शेळगाव कोकरवाडी ज्या सबस्टेशन अंतर्गत असलेली गाव उद्या येऊन परांड्यात त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही। याची वरिष्ठांनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला सबस्टेशन पूर्ववत चालू करून द्यावं। जे पण आज 4 दिवस झाले लाईट नाही। शेळगाव चालू असलं तर सकरवाडी बंद आहे, सकरवाडी चालू असलं तर गावठाण बंद आहे। लोकांना पण गरज आहे, शेतात पण गरज आहे, मग हे कोणी करायचं? तुमच्या हे तक्रारी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवले? लेखी आहेत माझ्या तक्रारी, साठेंकडे परांड्याला दिलेल्या आहेत। इथं पण सारख्या येऊन तक्रारी, बाप्पू आम्ही सारख्या तक्रारी देतोच आहे। साठे साहेबांना तुमच्या तक्रारीचा काय रिप्लाय दिला? नाही, बघू करू, 8 दिवसात करतो, पुढचं ते देवळगावची सोय करतो, त्या 4 पोलचं काम करतो। ती माणूस तर बिलकुलच लक्ष देत नाही। रात्री वारा कावदन झाल्यामुळे रात्री 7 वाजता काल रात्री 7 वाजता लाईन फॉल्ट झालेली आहे आणि मग आम्ही पण लाईनवर आहेत, परंतु आम्ही कंत्राटी असल्यामुळं आम्हाला परमिट जे आहे ते अधिकृत लाईन स्टाफ काळे साहेब यांच्याकडून घ्यावं लागतं आणि त्यांनी आम्हाला रात्री परमिट नाही दिल्यामुळे आम्ही ते रात्री फॉल्ट काढू शकलो नाही। त्या विरुद्ध दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 907542 6642। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील शेळगावसह 5 गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला असताना अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दिनांक 13 मे रोजी पंचनामा करून शेळगाव विद्युत उपकेंद्राला टाळे ठोकले आहे। वीज पुरवठा सुरू होत नसल्याने मंगळवार दिनांक 13 मे रोजी शेतकऱ्यांनी थेट उपकेंद्र गाठले। मात्र कनिष्ठ अभियंता व लाईनमन उपस्थित नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली आहे। विरुद्ध दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे। शेळगाव शिवारातील वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झाल्याने जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून पिके पाण्याअभावी वाळत आहेत। वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। मात्र कनिष्ठ अभियंता व लाईनमन शेळगाव उपकेंद्रात हजर राहत नसल्याने वीज पुरवठा सुरू झाला नाही। अधिकारी कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेळगाव येथील 33 केव्ही विद्युत उपकेंद्रात मनमानी कारभार सुरू आहे। संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरू नाही केल्यास परंडा येथील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। उपकेंद्राचे अभियंता व लाईनमन यांनी परमिट दिले नसल्याने वीज लाईन दुरुस्तीचं काम करता आले नाही असे कंत्राटी कर्मचारी यांनी सांगितले। शेळगाव तालुका परंडा येथील 33 केव्ही सब स्टेशनचा विद्युत पुरवठा सुरळीत करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती। मात्र अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहेत। यावेळी सरपंच विष्णू शेवाळे, विलास मोरे, मोहन शिंदे, जीवन मोरे, ज्ञानोबा शेंडकर, प्रकाश माने, विजयसिंह मोरे, सोमनाथ कदम, सोमनाथ गांगुर्डे, दर्शन मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। तुमचं नाव आणि गाव सांगा आधी। मी विष्णू अर्जुन शेवाळे, शेळगाव। हजरच राहत नाहीत, पहिली मूळ समस्या। दुसरी गोष्ट, जो मेन परमिट देणारा साहेब आहे तो काळे मानणारा कोण, तो इकडे येतच नाही। त्यांनी एक माणूस रोजंदारी किंवा पगार देऊन ठेवलेला आहे। तर या ऑपरेटरला आपण जर म्हणलं काय घोटाळा झाला आहे तर परमिट मागितलं तर ती म्हणते जिम्मेदारी कोणाची? त्याला विचारलं तर तो म्हणतो मी माणसाला पगार देतो, माणूस आहे तिथं। इथं 4 दिवस झाला, आता आज 4 दिवस झालं लाईट नाही, 4 दिवस झालं जनावराला पाणी नाही, माणसाला पाणी नाही, गावात पाणी नाही, गावात वीज नाही। आता मला सांगा की लाईट कोणत्या भागातली बंद पडलेली आहे? अहो सगळ्याच टोटली। मला गावाचे नाव सांगा। शेळगाव, काळेवाडी, दुतरी, कुकरवाडी, तांदळवाडी, शेळगाव, माणिकनगर। कधीपासून लाईट बंद आहे? 4 दिवस झालं, 4 दिवस। आपण कर्मचाऱ्याला जर विचारलं ना तर तिथे जेव्हा ढकलते, ती म्हणतं आमचा अधिकारच नाही, ते काळ्याला विचारा,
असला प्रकार चाललेला आहे. आज ह्या सबस्टेशनला इथं कोण अधिकारी सकाळपासून आले नाही का? नाही ती नव्हते कोणी, ऑपरेटरच होते तेवढं, पण आता आले तर ती दोघं तिघ जण. कोण आहे? आपले गरड म्हणून होते भांडवलकर आहेत आणि कांबळे. तुमचा लाईट चालू करण्यासंदर्भात काय सांगितलं त्यांनी? लाईट काय ते म्हणले ती हे मिळत नाही ना परमिट. घोटाळाच काढायला तयार नाही कोणी. घोटाळा काढल्याशिवाय लाईट चालू कशी होईल? बरं, तुम्ही परांड्याच्या अधिकाऱ्याला संपर्क केलाय का? परांड्याच्या अधिकाऱ्याला संपर्क केला. परांड्याच्या अधिकारी बी कुणी ह्यांना सांगायला तयार नाही. आम्ही ह्यांना म्हणलं तुम्ही त्या अधिकाऱ्याकडे का तक्रार करीत नाही? ती म्हणजे आम्ही तक्रार केली, अधिकारी तसेच नेते हे करून. आम्ही आताच त्यांना बोललो की बाबा तुम्ही ऑफिसला का तक्रार करीत नाहीत? तुम्हाला परांड्याच्या अधिकाऱ्याचा काय संपर्क झाला का? त्यांनी काय म्हणले? अहो भाऊनीच विचारलं काल त्यांना 2 दिवस झालं. ती म्हणते अशीच ओढाओढीची उत्तर देतात. ती आहेत तिथं कर्मचारी करतात, हे तर कोणीच नाही. बरं, आज काय टाळा लावलाय का? हा, टाळा लावला. कोणी सगळे शेतकऱ्यांनी? सगळ्या शेतकऱ्यांनी. बरं, तुमची मागणी काय आता? मागणी आम्हाला सुरळीत करून द्यावं ना ती. हे बघा, एकतर MSME वाली 1 रुपया खर्च करीनात शेतकऱ्याच्या ह्याच्यावर. शेतकरी डीपी जाळाला शेतकरी डीपी भरून आणतो, वायर म्हणाला वायर एकात आणतो, फ्यूजा एकात आणतो, तुमच्या त्या तारा सगळं शेतकरी आणतो. आणि शेतकऱ्याच्या ह्याच्यावर काय घोटाळा झाला तर 100-200 रुपये देऊन माणूस चढवावा लागतो वर. ती शेतकऱ्याला पैसे द्यावे लागतात. हे कर्मचारी कशासाठी इथं काय? तुम्हाला सांगतो, आयल जरी कमी झालं तर डीपीतलं तरी शेतकऱ्यांनी टाकायचे पैसे गोळा करून. मग आता ही प्रकार काय? आता शासनाचं काय नियम आहे कुणाला माहिती आपल्याला? शासन तर तिथून सांगतो शेतकऱ्याला वीज फुकट. आता या ऑफिसला काय करायचंय? त्यांच्याकडे बजेट असतं का नसतं का? काय करायचं नेमकं? त्यांचं कामच काय हीच आम्हाला कळा नाही जनतेला. आम्ही विलास दिगंबर मोरे, राहणार शेळगाव. आता प्रश्न असा आहे की सबस्टेशनवरती पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये एवढा लोड नसतो. आमचा प्रश्न फक्त एप्रिल आणि मे महिन्याचा असतो. एक 15 दिवशीपूर्वी ग्रामपंचायतने एक सविस्तर निवेदन DY साहेबाला आणि JE साहेबांना दिलेलं आहे की ह्या गावामध्ये लाईटचा प्रकार काही व्यवस्थित नाही. तुम्ही ते म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांना वगैरे नोटीस आधी. तुम्ही परांड्याला जाऊन स्वतः DY साहेबाला भेटला होता का? हा, DY साहेबाला आमच्या रोज फोनवरती बोललो होते. आताही मी DY साहेबाला बोललोय, तुमच्या मार्केट साहेबाला बोललोय. मार्केट साहेब ऍडिशनल चार्ज वरती ते म्हणतायत की मला ही कार्यभार सांभाळत नाही, मी ऍडिशनल पदाचा आत्ताच्या आता राजीनामा देतो. वासराव शिंदे. आज शेळगावमध्ये 50 तास झालं वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि वायरमॅनचे संपर्क साधला असता प्रत्येक जण एकमेकावर ढकलत आहे. मार्कंडे साहेब जे आहेत त्यांचे संपर्क साधला तर ते म्हणजे बघू 2 दिवसात, बघू 3 दिवसात. पुन्हा शेळगावला लोड शेडिंगची जी समस्या आहे, देवळगावला गेल्या वर्षी वादळामध्ये पडलेले जे पोल आहेत त्याचं काम अद्यापर्यंत न केल्यामुळं शेळगाव सबस्टेशनवर लोड येत आहे. आणि त्या देवळगाव जे आहे ते 24 तास गावठाणावर चालू राहतं आणि त्याचा लोड शेळगावला येत असल्यामुळे शेळगावचे शेतकऱ्यांचे मोटर चलत नाहीत, पंप फुल दाबाने चलत नाहीत आणि हे मोठे प्रॉब्लेम. आणि वायरमॅन प्रत्येक जण काम करायची गोष्ट एकमेकावर दाखवतो. काळे म्हणून जे वायरमॅन आहेत ते एक महिना इथं येत नाहीत, परंतु आता रजिस्टर MSCB मध्ये पाहिलं असता कुठलाही वायरमॅन हजर नसताना सुद्धा त्यांच्या इथं महिन्याच्या सह्या आहेत. कुणी म्हणते आमचं लग्न आहे, मग लग्न असेल तर तुम्ही तुमचं रजा टाकून जा. इथं कामावर ड्युटीवर असताना ते तिकडे घरची कामं करत बसतात. असा अनागोंदी कारभार MSCB मध्ये चालला आहे. वरिष्ठांनी ताबडतोब या प्रकाराची दखल घेऊन प्रत्येकावर कारवाई करणे. जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही ऑफिसचं कुलूप खोलणार नाही किंवा कुठेही वीज पुरवठा चालू करून देणार नाहीत. तुमचं नाव सांगा. अश्विनी मगर, तुम्ही कुठले? शेळगाव. सांगत नाहीत, सांगतात की परमनंट काळे, त्यांच्याशिवाय परमिट देत नाहीत, लक्ष देत नाहीत. इथं आल्यावर सगळेजण मिळून बसतात, काही लक्ष देत नाहीत. तक्रार काही कोणी म्हणजे मनावरच घेत नाही की इथं काय प्रॉब्लेम झालाय, कुठं फ्यूज गेली, कुठं जंप उडाला, काय म्हणजे ह्यांचं म्हणजे गांभीर्य बिलकुलच नाही इथं काही. आणि महिलांनी जर ह्यांना फोन केला, हे बघा आतमध्ये मीटर पडलेले आहेत, सगळे महिलांचे मीटर आतमध्ये आहेत. मी तुम्हाला आता दाखवू शकते ऑनलाईन लगेच लाईव्ह. ह्यांनी मीटर बसवले नाहीत गावातले आणि पैसे घेतात लोकांकडून. डायरेक्ट पोलवरती डायरेक्ट पिळे मारून दिलेत. मग तुम्ही कशाला केलंय तुम्ही गावात? हे पहिलं होतं तेच बरं होतं ना, आकडे टाकत होते तेच. हे स्वतः आपल्या रिलेशन मध्ये जर डायरेक्ट पोलवर पिळे मारून देतात. शेतीत पण तसंच आहे हलगर्जीपणा. आज 4 दिवस झाले लाईट नाही. शेळगाव चालू असलं तर सकरवाडी बंद आहे, सकरवाडी चालू असलं तर गावठाण बंद आहे. लोकांना पण गरज आहे, शेतात पण गरज आहे. मग हे कोणी करायचं? तुमच्या हे तक्रारी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवले? लेखी आहेत माझ्या तक्रारी, साठ्यांकडे परांड्याला दिलेल्या आहेत. इथं पण सारख्या येऊन तक्रारी, बाप्पू आम्ही सारख्या तक्रारी देतोच आहे. साठे साहेबांना तुमच्या तक्रारीचा काय रिप्लाय दिला? नाही बघू करू, 8 दिवसात करतो. पुढचं ते देवळगावची सोय करतो, त्या 4 पोलचं काम. ती माणूस तर बिलकुलच लक्ष देत नाही.
कॉल रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, त्यांच्याशी मी बोललेले स्वतः. म्हणजे साठे साहेब अजिबात लक्ष देत नाहीत, कसलंच गांभीर्य नाही. त्यांना 4 वेळा फोन केलाय की तुम्ही देवळगावचा लोड इथं दिलाय, आमचं शेळगाव सकरवाडी चालत नाही दोन्ही सोबत, तुम्ही हे पुढचं काम करून घ्या. ते पोल काय पडले होते ते म्हणले 8 दिवसात काम करतो, अजून काहीच नाही. काय तुमची मागणी काय आता? मागणी काय, प्रॉब्लेम कोणी सोडायची? तर परमनंट कोण आहे सांगत नाही, तर काम करायला शेळगाव सर्कलला कोण आहे ह्यांना विचारलं तर हे एक दुसऱ्याचे नावं सांगतात. आमचे प्रॉब्लेम सोडवणार कोण, आमच्या अडचणी कोण नीट करणार? काय करणार आहेत? समजा आज बिल नाही आले लवकर नाही, आम्ही चालूच करू देणार नाही, बंदच ठेवणार. जोपर्यंत आमच्या अडचणी सोडवत नाही तोपर्यंत आम्ही उघडून देणार नाही. सरपंच हे सगळे जे आम्ही सगळे आहेत उघडू देणार नाहीत. आम्ही गावातले सगळेजण मिळून इथंच थांबणार. सकाळी 10 वाजता आमचे माणसं इथं येऊन बसतात, ह्यांचे कर्मचारी एक पण इथं अवेलेबल नाहीत. ह्या ड्युटी आहेत का ह्यांच्या? अशा ड्युटी असतात काय? 10-11 वाजता ही निवांत यायचे आणि शेतकऱ्यांनी पहाटेपासून वाट बघत बसायचं लाईट कधी येईल. मी स्वतः दाऱ्यावर आहे आता. तरी वरिष्ठ अधिकारी या शेतकऱ्याची काय दखल घेतात आता याकडे पाहणं गरजेचं आहे. कारण शेतकऱ्यांचा जर उद्रेक झाला तर यापुढील होणाऱ्या परिणामास जबाबदार कोण असणार आहे असा प्रश्न आता या शेतकऱ्यामधून उपलब्ध होत आहे.